नमस्कार मंडळी. तऱ्हेतऱ्हेच्या विनोदी किस्सा कहाण्यांचं निरूपण करत टाळ्यांच्या गजरात हास्य कीर्तन करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय डेटॉल. आपल्या विनोदाचं महात्म्य समजावून सांगण्यासाठी आपले सगळे हास्य कीर्तनकार सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या हास्य कीर्तनाचा आनंद घेत त्यांचा कौतुकाच्या पुष्पहारांनी बहुमान करण्यासाठी सिद्ध आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, रांगेचा फायदा सर्वांनाच, हे वाक्य तुम्ही ऐकलंच आहे. आज आपण बघूया या रांगेचा फायदा कोणाला मिळतोय ते. ओ दादा, हे दंताळकर डॉक्टर कधी येणार आहेत? अरे तुम्ही बायना जत कथा ना, डेंटल केअर आहे ना ते. बाप रे, काय बेकार सुरुवात झाली आहे बाबा स्किटची. भलती ताण लागली हो. ओ दादा, पाणी कुठे मिळेल? समुद्रात. मी काय पाणी देणार आहे काय? दाट दुखते म्हणून इकडे आलोय ना मी. मला काय विचारतो? ठीक आहे, सॉरी सॉरी. ओ मॅडम, मॅडम पाण्याची काही व्यवस्था आहे का इथे? अरे मॅडम, मला प्यायला पाणी. मॅडम हो ऐका ना, मला पाणी प्यायचं होतं बुवा. अरे बोला ना काहीतरी. अरे काय असं काय तोंड केलंय? नाही का चिव नाही खरं बाप अवघड आहे. बरं मॅडम, मॅडम मी रुमाल ठेवून जातो बरं का इथे. ही माझी जागा आहे बुवा. पाणी पिऊन येतो. काहीच नाही, अवघड परिस्थिती बुवा. हा वसारा नालावर पाणी भरायला आलाय काय हो? बादली ठेवून जातात तसा यो रुमाल ठेवून गेलाय. हा रुमाल काढला तर चालेल काय? हॅलो, अहो किती वेळ लागणार आहे जरा बघा ना. काय बोलायचंच नाही का तुम्हाला? बोलताच येत नाहीये. अरे बोलते ही. हो दादा सोन, एक एक सीट इकडे सरकून जा बरं तुम्ही. हो दादा, माझा नंबर तुमच्या आधी होता. आता तिकडे सगळ्यात शेवटी. असं कसं? अरे तू सोडून गेलात नंबर ना. आता नाही, आता सगळ्यात शेवटी. अरे ऐका, मी सोडून नव्हतो गेलो. मी पाणी प्यायला गेलो होतो आणि रुमाल ठेवला होता मी इथे. काय एसटी आहे काय रुमाल ठेवून जायला? मी दगड ठेवून गेलो तर चालेल? हे बघा दादा, मी मगासपासून लाईन लावली. हा मग मी काही इथं झाडं लावलीत? मी पण लाईन लावली. कळलं ना? हे बघ, मला नको त्रास देऊ. म्हणजे झाड जाम दुखते मला. मला नको त्रास देऊ. अरे मी कुठे त्रास देतोय तुम्हाला? हे बघा, या 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 रिसेप्शनवाल्या मॅडम आहेत ना, यांना पण मी सांगितलं होतं. ओ मॅडम सांगा ना, मी पाणी प्यायला गेलो होतो म्हणून रुमाल ठेवला होता की नाही मी? हे बघा, हा. मला काही विचारू नका. मला काही माहिती नाही. मी इथे फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला आले. मी नेक्स्ट म्हटलं की इथला माणूस आत जातो एवढंच मला माहिती. अरे पण तुम्ही बघितलंय ना हो की मी आधी बसलेलो होतो म्हणून. ते सांगा ना. मी फक्त काय असं करताय तुम्ही फक्त? हो हो दादा, तिकडे सरका बरं. सरका तिकडे सरका. मला बसू द्या. माझा नंबर आधी होता. लाडत आलास? काय? लाडत आलास? अरे पण माझं सण कर वाजवीन. जा तिकडं. मोठं शान आहेस तू. काय बाबा, अवघडच आहे. खऱ्याची दुनिया नाही ते म्हणतात ना, ते खरंच आहे बा. किती चुकीचे हो मॅडम हे. कितीतरी वेळ झाला, मगाचपासून त्या लाईनीत बसलेलो होतो मी तिथे. त्या मॅडमला पण सांगितलं, त्यांनी पण काही ऐकलं नाही. खरं सांगा, चुकीचं आहे की नाही आहे?
हो राहू द्या तुम्ही तर डायरेक्ट बॅकग्राऊंड म्युझिकच द्यायला लागले बा. तुम्ही पण इथे दात दुखतो म्हणून आल्या का? सांगा कशासाठी आल्या त्या? अहो नाही हो दादा, ते मग? काय असतं ना, गाताना ना एक दात आहे ना तो मध्ये येतो आणि माझे ना सूर हलतात हो त्याच्याने. हो का? मग मी विचार केला की काढावं. काय सूर? दात डेंटल केअर आहे ना. अरे काय फपाऱ्या मारता, गाताना दात मध्ये येतो म्हणे. हा हे काय अहो ऐका, आजकाल तुमचे सूर हालतात, तुम्ही बेसूर गातायत असं लोक लिहायला लागले बरं. एक मिनिट, म्हणून तुम्ही अभिनयाकडे वळले का? हे बघा, तसं करू नका बरं का. अभिनयाच्या बाबतीत तर लोक काय काय लिहितात मला विचारा तुम्ही. डेंजरस ते. हा माणूस माझी जागा घेऊन बसलेला आहे, याची वाट लावली पाहिजे. वा. ओ सदानंद, तुम्हाला कोणीतरी बोलवतंय. आलो आलो आलो. नेक्स्ट. तुम्ही म्हणाला तिकडं कोणतरी तुम्हाला बोलवलंय म्हणून मी तिकडे गेलो, तर तिकडे कोणच नाही आहे आणि सदानंद माझं नावच नाही आहे. अरे मग तुम्ही तिकडे गेला तरी कशाला हो? अरे वसारे, तू बोललास ना सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून मी तिकडे गेलोय. अरे मी सदानंदला जायला सांगितलं होतं आणि तुमचं नाव सदानंद नाही येतं, तुम्ही गेलेच का बरं? अरे पण इकडे सदानंद कोण नाहीच आहे ना. पण नाहीच येतं मग नाहीच जायचं ना तुम्ही. मग वसारे, तू का बोलला सदानंदला बोलवतोय म्हणून? मी सदानंदला बोललो हो की नाही मॅडम? मी सदानंदला बोललो होतो की नाही? अरे पण माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. मग तुम्ही ओ नाही द्यायचा ना. अरे पण मग तू कशाला बोलला सदानंद तुम्हाला बोलवतोय म्हणून? एक मिनिट, तुमचे नाव सदानंद आहे? नाही. मग नाही जायचं ना तुम्ही तिकडे? अरे पण मग तू का बोललास? माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. तर नाहीच येतं, नाहीच जायचं ना तुम्ही. अरे तू का बोलला स्वतः? काय फालतूगिरी आहे? माझा नंबर होता ना, तुम्ही कशाला त्याला पाठवलात? तुम्ही इथे नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलं. अहो मी जरा तिकडं गेलो होतो. तुम्ही गेलात तिकडे, तुम्हाला अक्कल पाहिजे ना. तुम्ही अक्कल नाही काढायची, तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे माझा नंबर आहे, तुम्ही त्याला कशाला पाठवलं? तुझं काय काम आहे का? माझं काम फक्त नेक्स्ट एवढंच बोलणं आहे. नेक्स्ट एवढंच बोलायचं तुझं काम आहे? फक्त नेक्स्ट एवढंच बोलायला तू आज पर डे घेणार आहेस? फक्त नेक्स्ट एवढंच बोलण्यासाठी तू कालपासून रिहर्सल करतेस? सदानंद. हो ए वासऱ्या, तुला सांगितलं ना माझं नाव सदानंद नाहीच आहे. अरे मग ओ कशाला देता तुम्ही? तू वासऱ्या सदानंद कशाला बोलतोस? एक मिनिट, तुमचं नाव सदानंद नाही आहे ना? नाही. मग नका देऊ ना हो. अरे पण तू सदानंद का बोलतो? ती माझी सवय हो. लोक म्हणत नाही का सदानंद, तशी सवय. बरं तुमचं नाव काय आहे? अरुण आनंद. अरुण आहे माझं. बरं हा अरुण. आणि बघा प्लीज, आता माझा नंबर आहे, दुसरं कोणाला पाठवू नका, कळलं ना? तुम्ही नेक्स्ट म्हटलं तर नुसतं नेक्स्ट नाही म्हणायचं, अरुण म्हणायचं. क्लिअर? ओ दादा, व्हिडिओ बघता का? मला नाही बघायचं रे. ओ भावड्या, दाढीवाला भावड्या, बघतो व्हिडिओ बघतो का? बघू. अरे भलते भारी व्हिडिओ आहे. अरे बघा आता बघ कसं मागून टाकलं, पाण्यात पाडला. प्रँक करणारे भलते भारी आहात दादा. काय केलं मस्त आहे की नाही? हे असं असतं, हे आम्हाला टाइमपास करायचं कळत नाही यांना. नेक्स्ट. मस्त आहे की नाही व्हिडिओ? एकदम भारी व्हिडिओ. दाखवा हो, बंद कशाला केलं? दाखवा ना. काय व्हिडिओ बघताय? तुमच्या मागचा नंबर तुमच्या पुढे निघून गेला डॉक्टरच्या केबिन मध्ये. अरे काय फालतू करे? माझा नंबर होता ना, तुम्ही सर तुझ्या मुलं दोनदा नंबर गेलाय माझा. मी काय केलं? एक तर माझ्या मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला आले, कमाल आहे बुवा तुमची. हे बघा,
तुम्ही आहे ना नीट तुमच्या जागेवर उभं राहा. मी इकडेच उपाय वासरे हा, तुम्हाला बोलावलं. बरं उभं राहा मग, टेन्शन घेऊ नका. हे बघा आता नेक्स्ट बोललं ना तर अरुण बोलायचं, म्हणजे या लोकांना कळलं का माझा नंबर आहे. किल्लर ओके सर. किल्लर ओके. नेक्स्ट. अरुण. हा हा काय हो कशाला बोलवलं? काय झालं? तुम्ही बोलत ना. मी कुठे बोलवलं? तुम्ही आता बोलला ना अरुण. तुम्ही म्हणाला होता ना नेक्स्ट म्हटल्यावर तुमचं नाव घ्यायचं म्हणून मी घेतलं. आता घ्या, पुढचा माणूस गेला, तुम्ही बसा इथे. अरे काय फालतूगिरी आहे रे चाटला. सदानंद हो काय काय अरे तुम्ही कायला हो देतो? अरे मग असं तू कशाला बोलतो सदानंद? आता फायनल मी आता इकडे सदानंद. हो हो हो. अरे काय फालतूगिरी आहे वसाऱ्या, तुला किती वेळा सांगितलंय माझं नाव सदानंद नाही आहे म्हणून. अरे पण मग तुम्ही हो कशाला देता हो? अरे माझा प्रॉब्लेम आहे ना वसाऱ्या. हो का? आता हिने अरुण बोललं तरी मी हो दिलं ना. अरे पण अरुण हे तुमचे नाव आहे ना हो. अरे पण तरी मी इकडे अडकलो का नाही वसाऱ्या. आणि तुला खरंच कसं रे तू सांगायला पाहिजे ना काय? की बाबा ह्यो अरुणचा नंबर आहे, सदानंदचा नंबर नाहीच आहे. अरे पण जो गेला तो सदानंद नव्हताच ना. अरे मग सदानंद कोण हाय? कोणीच नाही. मग असं का बोलतोय सदानंदचा नंबर आहे म्हणून? अहो ती माझी सवय आहे ना हो, सदानंद. अरे वसरे काय फालतूगिरी झाले. अहो काय हो, नाही नाही आता माझा नंबर आहे, मी आता इथून हलणारच आहे, मीच जाणार. ठीक आहे बाबा, इथेच थांबा, इथेच थांबा तू तुम्ही. बोल नको. उगा बास. हो. हा. चेतना, मी त्या केबिनमध्ये आहे, पेशंट तसे पाठव. ओके सर. डॉक्टर तिकडे गेले. एक्सक्यूज मी कदम साहेब, हा. आता इथे उभं राहून काहीच उपयोग नाहीये. का? आता डॉक्टर तिकडे गेले म्हणजे तिकडनं रांग सुरू होणार. इथून जो शेवटी असेल त्याचा नंबर पहिला. आता अरे ही काय फालतूगिरी आणि हे काय लॉजिक आहे? अहो डॉक्टर तिकडे गेले ना. पण का? अहो ते दार डॉक्टरांना घरी जायला जवळ पडतं म्हणून. अरे एवढी मोठी कॅबिन आहे का रे तुमची वसरून? मुद्दाम करता का रे तुम्ही? ए वसऱ्या इकडे बघ. अरे काय उभं करता? राहा. अरे अरे काय इकडे करता? बघ. अरे अरे आता माझा नंबर पहिला काय आहे. मॅडम? आणि हे बघा इकडून पण तुमचा दुसरा नंबर आहे, नाही इकडून पण दुसरा नंबर आहे. तुम्हाला काय बोलायचंय? अजिबात बोलायचं नाही, गप्प बसा. आता माझा नंबर आहे. नेक्स्ट. अरे पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. पालिकेची सदानंद पकडायची गाडी आली. इकडे या. काका बाहेर या. हॅलो, काय झालं? ती- अहो गेला का नाही? तो माणूस गेला ना, तुमचा नंबर होता ना. ती सदानंद पकडायची गाडी गेली काय? कुठली गाडी? अहो, पालिकेची गाडी ना, सदानंद पकडायची. काका अशी कुठली गाडी असते का? काही काय बोलताय? अरे बा इकडे कोणतरी बोललं म्हणून मी इकडे लपलो ना. सदानंद. हो. आता तुम्ही कशाला सदानंद बोललात? अहो इतके वेळा ऐकलं ना, मला सवय झाली. अरे माझं नाव सदानंद नाहीच आहे ना. वा 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 वा. मला हे दंताळकर क्लिनिक फारच आवडलं आणि मस्तच परफॉर्मन्स अतिशय उत्तम. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई. अरुण आनंद आणि सदानंद तुम्ही आम्हाला खूप आनंद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. श्यामदादा सुटला होता मस्त, फार मजा आली. तुम्ही जेव्हा असे मोकळेपणाने परफॉर्म करता ना तेव्हा खूप आवडता, खूप भावता, खूप पोचता. आज तसे पोचलात. अरुण दादा, तुमच्यासारखं तुम्हीच आहात, बाकी जगात दुसरं कोणी होणे नाही, हे लक्षात ठेवा. चेतना, आउटस्टँडिंग कॅरेक्टरायझेशन. मला एकदा प्लीज करून दाखव. मी काय करणार चेतना? फार मस्त. आणि असं ते बेरिंग ठेवून बोलणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. बाकी सगळे आलेले पेशंट्स पण खूप छान होते, भावले तेही, मजा आली खूप. मस्त. प्रसाद. मस्त कॉन्सेप्ट होती, खूप मस्त एन्जॉय केली तुम्ही. गेला आठवडाभर मला खानदेश महाराष्ट्रात दिसलाच नाही, आज जरा बरं वाटलं. परत नकाशा परत एकदा महाराष्ट्राचा असा भक्कम झाल्यासारखं वाटलं. शाम्या वंडरफुल. अरुण कमाल, तुझी एनर्जी, तुझं टायमिंग अफलातून अफलातून. चेतना दाबलेल्या करंजीसारखं तोंड केलं होतंस तू. है ना? बापरे.
फार मस्त होतं बेरिंग आणि कन्सिस्टंटली पकडून ठेवलं होतंस. फार मजा आली. वंडरफुल ऍक्ट. येस. मंडळी, आज तुरुंगांच्या भिंतीआड हास्याचे सुरुंग फुटणार आहेत, कारण आज त्या तुरुंगात कैदी म्हणून जमा झालेत हास्य महारथी समीर चौगुले, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, भांडूपचा शशी कपूर निखिल बने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. भाई हा गदा का दाबतोय? तुला गुजगा दाब बोलू ना. तू गदा कसा दाबतोय? अरे इथे काय गुजग्याची वाती आहे का? इथे गोती आहे ना. काय रे इथे काय ना बाई, काय ते लागतंय हाताला. पण गुजग्याची वाती तर नाही ना. नाही भाई, महिला गुजगा दाब बोला, गदा का दाबतोय? काय करतोय? भाई जाऊ दे ना भाई, चुकून झालं भाई. भाई तुमचा आज वाढदिवस आहे भाई. आज नाही रागवायचा. भाई काय नवीन पाखरू आलंय. ए अरे अप्पल दिप्पल. अप्पल दिप्पल. इकडे इकडे. अरे ते ना फटकन ये. काय नाव काय तुझं? नाव 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 भाई एक नंबर भाई नाव. अरे मला कधी कधी होय भारी सुचतं ना. सांग नाव काय? मी श्रीनिवास वसंत चौगुले. अच्छा, काय केलंस तू? मी कला क्षेत्रात पदवीधर आहे. हा कुठला गुन्हा आहे बे? याला जेलमध्ये पाठवलं भाई. त्याला असं म्हणायचं आहे त्यांनी आर्ट्स मध्ये कॉलेज केलंय. अरे मला ते कसं सांगतोय? मी काय तुला नोकरी देणार आहे काय? नोकरी देणार आहे भाई. एक नंबर. इथे बाजूला पटकन. जेल मध्ये कशाला आलायस? कसा काय आलायस? का आलायस? भाई रेप केस आहे. मगाशी मी हवालदाराला बोलताना ऐकलं. जगात काय पण करायचं, पण रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. सिरियस आहे ना मी. मुंडी फिरवली की हातलं पाहिजे. काय बोलतो मी? काय बोलतो मी? काय पण काय तुम्ही हेच बोललात, मी हेच ऐकलं. कथा बोललो हे नको सांगू. काय बोलतो मी? रेप करून जबऱ्या भाई समोर उभं नाही राहायचं. नाही नाही. आता भाऊ नाही धुतो. नाही बाई, मी खरंच काही तसं केलेलं नाही. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय बाई. मी काही तसं केलेलं, मी तसं नाहीये. मी सज्ज नाही हो. म्हणजे बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी रेप नाही केला, मी रॅप केला. रॅप सॉन्ग केलंय मी. एक सिस्टीम विरुद्ध रॅप सॉन्ग केलं. कुणीतरी माझी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला आणि मग मला कोर्टात बोलावलं गेलं. त्यांनी माझं रॅप सॉन्ग ऐकलं जज साहेबांनी आणि म्हणाले याला 2 दिवस शिक्षा व्हायलाच पाहिजे. शिक्षा केली. ठीक आहे थंडो. इथे इकडे बस. उगाच काय पण बातम्या तिकडे बस. गैरसमज झालं माझ्या. इकडे येऊन बस. ये बस. अरे याला इकडे बस बोलल्यावर हा मांडीवर बसला. ह्याला मांडीवर बस बोलला असतं तर हा कुठे बसला असता? डोक्यावर. अरे इकडे बस. बस इथे.
जे मध्ये पहिल्यांदा आलायस? हा? जे मध्ये पहिल्यांदा आलायस का? घरचे ग्रिल्स असतात ना तिकडे सुद्धा सहसा जात नाही मी. ग्रिल्स तर पहिल्यांदा आलो मी इकडे वारंवार काय येईन मला नाही मी कधी येत. समजतं मला, तू टेन्शन घेऊ नकोस. नवीन वातावरण असलं की असं होतं. हो. है ना? हो. कम्फर्टेबल. तर तू हो का याला आपली ओळख करून दे. मी दत्तू खोका, बाईचा राईट हँड. मी बने फट, बाईचा उजवा हात. हा माझा राईट हँड, तू माझा उजवा हात. मला डावा हात नाहीच आहे. हा? अरे तुमच्यात मी किती वेळा उजवा हात आणि डावा हात वाटून दिलाय तरी पण तेच प्रॉब्लेम करता तुम्ही लोक. यार मला डावा हात नाही काय? बाई डावात हाय. भाई आज सोमवार आहे, आज उजवात मी. ए आज मंगळवार आहे, उजवात मी आहे. अरे काल प्यायला बसलो होतो आपण. अरे बाईने नाश्ता काय केला. उजवात मी. बांधा तुमच्या आपापसात बांधा, याच्यासमोर बांधा. हा नाही मी आहे ना, मी थोता भाई आहे. मी थोता भाई आहे. नाही, नाही, मला हातच नाही आहेत. मी थोता भाई आहे. बस झालं समाधान. झालं समाधान. झालं समाधान. अरे मी ना यांच्यामध्ये कितीतरी वेळा उजवा हात आणि डावा हात वाटून दिलाय तरी पण प्रॉब्लेम करतात. दोघांना पण उजवा हातच बनायचा असतो, डावा हातच कोणाला बनायचा नसतो. अशी बुकीमारी फत वाढून टाकीन. तर आपली ओळख करून दाखव. हे आपले जबऱ्या भाई, या जेलचे बेताज बादशाह. इथे बसून मुंबईवर राज करतात. काय हा? कसं आहे, इथे फक्त भाईचाच राज आणि भाईचाच माज चालतो. आणि त्यात ना भाईचा आज ना हिप्पी बर्थडे. काय हिप्पी बर्थडे? चल भाईला विश कर. चल ये, चल हिप्पी बर्थडे बोल भाईला. मी तिकडे बसतो ना थोडा वेळ. अरे बोल ना भाईला. हिप्पी बर्थडे घाबरतो काय? बोल बोल. बाई हड्डी हॅपी बर्थडे भाई. अरे हड्डी पड्डी बोलला, चुकून बोल भाई. अरे आता हसा. हड्डी पड्डी बोलला. हे पण मला आवडला. हा मला खूप आवडला. तिकडे इकडे या भाई. बस तिकडे. जाम आवडला माणूस. कसा आहे मला सांग, तू केस कापायला काय नारियल पाणीवाला की जातो? मी काय बोलतो, मी ना सारखं सारखं असं करणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे कुठे हसायचं कुठे नाही. हा मान दुखते. मला सांग, तू काय केस कापायला नारळ पाणीवाला काय जातो? असे कसे तुझे केस? केसाला डोकं फुटलंय का डोक्याला केस फुटलेत? डोक्याला बाई एक नंबर. कसं सुचतं ना? काय जाऊ दे, जास्त मस्करी नको. नवीन आहे आपल्यात. हा मला सांग, तू काय करून आलाय? तू असं काय गाणं केलं की तुला जेलमध्ये पाठवलं रे? ऍक्च्युली मी सिस्टीमवर टीका केली, असं प्रखर टीका केली सिस्टीमवर. पण कोणीतरी माझी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. मग पोलीस मला पकडून घेऊन गेले. मग मी कोर्टात गेलो. मग जज साहेब म्हणाले थांब बाई, तू बाबा कुठलं रॅप सॉन्ग केलं ते मला ऐकून दाखव. जज साहेबांनी ऐकलं शांतपणे आणि म्हणाले रॅप सॉन्गमुळे असं काही नाही आहे रॅप सॉन्गमध्ये, पण ह्याचा दर्जा असा आहे की याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे मला त्यांनी शिक्षा केली ॲक्च्युली. पण मग असं कुठलं गाणं बोललास की तुला जेलमध्ये पाठवलं? आम्हाला पण ऐकून आहे. ऍक्च्युली सध्या तुम्हाला माहिती आहे की रस्त्यावर खड्डे खूप आहेत. तर आमच्या इकडल्या नगरसेवकाला उद्देशून मी हे गाणं तयार केलेलं होतं. तर तुम्हाला ते रॅप सॉन्ग मी ऐकवतो. 1 2 3 4. यो यो रोज सकाळी रस्त्यावर दिसला मला खड्डा. यो यो रोज सकाळी दिसला रस्त्यावर मला खड्डा. यो 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 तुटला माझा पाय, तुटला लेंगाचा नाड्डा. खड्डा खड्डा नाड्डा नाड्डा खड्डा खड्डा नाड्डा नाड्डा. रोज सकाळी दिसला खड्डा रस्त्यावरती. रोज सकाळी खड्डा दिसल्या रस्त्यावरती. जखमा सगळ्या अंगावरती. जखमा सगळ्या अंगावरती अंगावरती. खड्डा खड्डा डड्डा खा डड्डा खा. काय झालं भाई? काय झालं? एकदम चक्कर आली रे. हा भाई, मला पण जरा मळमळल्यासारखं झालं भाई. काय काय कविता आहे रे. हा ह्याला ना अंडरस्टँड मध्ये टाकायला पाहिजे होतं. जज साहेब सुद्धा हेच म्हणाले ऍक्च्युली मला
मला अंडा सेलमध्ये टाकायला पाहिजे, पण मी त्याच्या हातापाय पडलो, मला साध्या जेलमध्येच टाका. ते ॲक्च्युली काय म्हणाले, जर हे गीत ऐकून कुणाला प्रेरणा मिळाली तर अख्खी पिढी बर्बाद होऊ शकते. म्हणून त्यांनी मग सांगितलं ह्याला जेल झालीच पाहिजे. ते म्हणाले असं नको वाटायला की रॅप हा प्रकार अतिशय सोपा आहे, कोणीही उठून करेल, म्हणून त्यांनी मला शिक्षा दिली. असं केलेलं आहे. बरोबर केलं. ॲक्च्युली पुढे मला आयुष्यात कधीही काही लिहिण्याचा प्रतिबंध केलेला आहे त्यांनी. कोपऱ्यात सुद्धा कुठेतरी हे असं काही बोलायचं नाही कधीच. या ट्यूनमध्ये जरी हे तरी पोलीस पकडून घेऊन जातील असं हमीपत्र मी लिहून दिलेलं आहे. ही एका प्रकारची दडपशाहीच आहे असं मला वाटतं. नाही पण कधी कधी दडपशाही पण चुकीची नसते हे सिद्ध केलं त्यांनी. तुला सांगतो दत्तू, कायद्यात काय पण असू दे, पण सोसायटीच्या भल्यासाठी जजने जो काही निकाल लावला आणि ह्याला पाठवलं जेलमध्ये, परफेक्ट केलंय. मी त्या जजला मानला, पण मला मान नाही हो आयुष्यात कधीच. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं. म्हणजे घरचे सुद्धा मला मान देत नाही. का? माझं बस तू पहिले बस तू. परवा आता भाई तुम्हाला सांगतो, माझ्या घरात मला तरी दादा लागला रे भाई. रडू नको. हे आपण आहेत ना, हे बघ आज आपला बड्डे आहे, आज रडायचं नाही. कारण तुला आज आहे ना सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं. आज बड्डे आहे माझा, तुला काय पाहिजे माग. नाही मला काही नको. मी तुला काय पाहिजे बोल, मी तुला वाटेल ते देईन. बोल. नाही मला खरंच काही नको. अरे असं कसं काय नको, तर तू याला सांग ना. हे बघ तो मला आवडला, तो माझ्या पत्त्याच्या दिवशी रडतो, हे मला पटत नाही, मला सहन न होत आहे. त्याला मला कधी द्यायचं, कधी द्यायचं त्याला समजू. अरे माग ना बाबा, काहीतरी देतात ना भाई तुला. नको ना पण कशी. तर माग माग. ठीक आहे मग एखादी टाळी द्या मला. हे अरे माझा बर्थडे आहे, तू टाळी काय मागतोय. नको ना, मी झोपतो ना. माझा 2 दिवस सारखं नाही बोललो का तू. माझ्या डोक्यात शंका नको. मला नाही बोलायला आवडत नाही. एक जण मला नाही बोलला होता, त्याचं काय झालं माहितीये. काय झालं. तो कुठे माहितीये. कुठे आहे. गौरव मोरे या नावाने कुठेतरी ऍक्टिंग करत फिरतो. स्किट कोणाचं पण असू दे, पण कानाखाली तोच खातो. मला नाही बोलायचं नाही. आता माझी बर्थडे यार, माझे बर्थडे तू काहीतरी खायला माग ना, काहीतरी खायला माग. जेलमध्ये ना तुला काय पाहिजे ते अरेंज करून देतो. बोल. ठीक आहे मग आमरसपुरी. आमरसपुरी. तू हॉस्पिटलमध्ये गेल्यावर बिअर मागशील. नाही. वाईन शॉप मध्ये गेल्यावर भाजणीचं पीठ मागशील. मग तू जेलमध्ये आमरसपुरी कसं काय मागू शकतो. मिसळ पाव माग, बुर्जी पाव माग, वजरी पाव माग ना. आमरसपुरी ते पण ऑगस्ट मध्ये. आता आंबेडकर यांच्या काखेतून उगवू. बाई मला नाही जगायचं. बाई मला इथं नाही राहायचं. नको बस. तुला खायला नको ना. नाही नको. काय प्रॉब्लेम नाही. आमची एंटरटेनमेंट कर. काय करू. एंटरटेनमेंट कर. एंटरटेनमेंट. माझी मनस्थिती नाही आहे. तुझी मनस्थिती ना अंदापूर्ती मध्ये टाकून खायला याला सांगा. आता सांग भाई आरामात. सारखं बोलतो तू तू बोल. मी बोलतो. एवढा पेशंट नाही माझ्याकडे. भाई जाऊ दे ना भाई, थांब ना, बोलतो ना मी त्याच्याशी. त्याला पण सांग एवढा पेशन्स नाही माझ्याकडे. बोलतो मी भाई, बोलतो. अरे बाबा, भाई जाम डेंजर आहे. मागे एकदा असंच एकाने भाईची एंटरटेनमेंट केली नव्हती. तो माणूस कुठे माहिती आहे आता. कुठे. सचिन गोस्वामी या नावाने गौरव मोरला ऍक्टिंग शिकवतो. या क्षणी तो माणूस आयुष्यातली सगळ्यात मोठी शिक्षा भोगतोय. पटकन भाईचं एंटरटेनमेंट कर. डोकं खाऊ नको भाईचं जास्त. चल भाई, रेडी केलाय त्याला. चल काय करू. मला येत डान्स कर. डान्स कर. भाई मला डान्स येत नाही. मला नेहमी फसतो माझा डान्स. हा डान्स कर ना. एका तू बाई डान्स कर बोलतोय ना, मग डान्स कर ना. करतो. एकदा प्राजूनी बोलवलं होतं, फसलं होतं. त्यानंतर कधीच नाही बोलवलं तरी.
भाई माझ्या नाही मला नाही येत डान्स येत नाही मला. तू काय करतोस माहितीये का तू एक तर दा करतोयस किंवा करतोयस. डान्स तेच करतोय. मला जास्त चिडवू नको, तू डान्स कर. भाई 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 हा भाई बर्थडे काय भाई कर? अरे बड्डे तुम्ही पण लक्षात ठेवा ना. तुला हा हे बघ हे तर काय करतोय बघ यार, तो मला नाही येत भाई, ते काय करू माझ्या इथे नाही येत डान्स. डान्स येत नाही. नाही जादू कर. जादू स्किलचं काम आहे, ऐका माझं. ते तू बघ तू कर. जादू कशाने करू मला काही माहित नाहीये. रुमालाची जादू कर ना. ते मला रुमालाची जादू खूप आवडते. बाबू तो करतात म्हणजे हे कर. त्याला काहीच येत नाही. आपण याचं उगाच कौतुक करतोय. इकडे इकडे इकडे. ज्यांना काहीच येत नाही ना ते मला खूप आवडतात, ते माझे जिगरी असतात. आता तू इथून कधी जायचं नाही भाई, 2 दिवसात माझी शिक्षा झाली की मी जाणार. अरे तुझी शिक्षा मी वाढवतो ना. अरे असं कशाला वाढवते तुम्ही, मी जातो ना. एकदा ऐका बोल ना, तू आता माझ्या गँगचा हिस्सा आहेस कळलं. आपण याचं नाव ठेवूया. तुझं काय नाव काय? मग श्रीनिवास वसंत चौगुले. ऐकायला बघ कसं वाटतं. तुझं नाव आजपासून सूर्या हाटेला. सूर्या हाटेला. तू माझा डावा हात. तू काय शिकलायस? कला क्षेत्रात मी त्याच्या बाजूला त्याची गरज नाही. तो व्यवहार येतो. व्यवहार येतो काय? हो व्यवहार येतो मी. आजपासून तू माझा अकाउंटंट. आमचा पत्त्यांचा हिशेब तू सांभाळायचा. डायरी दे. भाई 2 दिवस ऐक काय होतं माहिती काय, आम्ही पत्ते खेळतो पण आमच्यात ना हिशेब होत नाही. 8 दिवस ना मी जिंकलो तर यांच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही, कारण किती घ्यायचे कळतच नाहीत आणि ते पण देत नाहीत. जरा बघ ते टोटल कर. हे टोटल कर. चल आता बघ तुमच्या दोघांकडे कसे पैसे वसूल करतो ते फक्त बघ. आणि मी तर म्हणतो तुम्हाला डबल पैसे देणार आहेस. भाई माझे कमी आहे. पण तू खूप देणार आहे. ठीक आहे माझे कमी आहे. कोण पण हा देणार ना. तुला तुम्ही एवढा बुडवणार आहे. डिस्काउंट दे ना भाई. चल खेळामध्ये ना डिस्काउंट. माझे 500 वगैरे. भाई ऐका भाई, मी आता टोटल केली, कॅल्क्युलेशन केली. दत्तू म्हणून कोण आहेत, हात वर करा जरा. हां यांची सगळ्यात कमी टोटल आहे. मी बोललो. त्याच्यानंतर बने म्हणून आहेत त्यांची, त्याच्या जरा ओव्हर आहे टोटल. आणि सगळ्यात जास्त टोटल आहे ती भाई तुमची आहे. मी जिंकत होतो. हा तुम्ही रमी खेळत असाल ना. हा म्हणजे रमीत ज्याची जास्त टोटल असते तो हरतो, ज्याची कमी टोटल असतो तो जिंकतो. म्हणजे माझ्या मते तुम्ही ह्यांना 5 रुपये डाव असेल तर 500 रुपये देणं आहे यांना. तुम्ही यांना. हो. अरे पण माझे जास्त पॉईंट आहे म्हणजे मी जिंकलो ना. ह्यांनी मला दिले पाहिजेत. नाही आता टोटल आहे ते मी सांगितली. आता मला काय तुम्ही टोटल करायला सांगितले. परत टोटल कर. तुला कन्फ्युज झालं. नाही मी परत 2दा केली. आता बसल्या 2दा केली. तुम्ही यांना 200 आणि तुम्ही यांना 100 रुपये देणं आहे. बस एवढंच आहे. मी जर जिंकलो तर मी काय ना पैसे देणार आहे. नाही भाई त्यांनी टोटल केले बोललेत ना ते. अरे पण ते कळत नाही. जिंकला कोण आहे? जास्त पॉईंट माझे तर मी जिंकलो ना. नाही भाई पण ते बोलला नाही मी त्याला कुठे कळत खेळता तुम्ही माझ्या बरोबर. काय बोलतो तो खोटं बोलेल तो काही बोलेल. तू हातवारे करू नको. पैसे हातवारे करू नको. मी काय तुमचा कर्ज नाही घेतलाय बा. नाही देत पैसे. नाही देत पैसे. नाही देत म्हणजे बाप पण जाईल तुझा पैसे. का पैसे नाही देत म्हणजे पैसे गेले मला पैसे पाहिजे. तू आधी सांगतो त्याच्या पैसे भरायचे. पहिला मोठा चालायची हाका बोला. बघा हा सरसी काय म्हणतात. सई धमाल परफॉर्मन्स होता. खूप छान संकल्पना होती आणि ही टीम मला विशेष आवडली आहे. समीरदा मस्त ॲज युजल, फारच सुंदर. हे खूप आवडलं ओंकार. खूप भारी होतं. बने आज भी दिन बने. दत्तू तुला एक गोष्ट सांगायची आहे, निरोप द्यायचा आहे. मला एका फॅनने तुझ्या असं विचारले की दत्तूला सोफ्यावर कधी बसवत आहे. सो आय थिंक फॅन्सच्या या प्रश्नांमध्येच स्तुती दडलेली आहे आणि ती तू जाणतोस चांगल्या प्रकारे. अशाच चढत्या क्रमाने चालत राहू दे तुमचा प्रवास. दत्तू मस्त. त्यांना आपण असा निरोप देऊया की माझी जागा सोफ्यापुरती मर्यादित नाही, माझी जागा रसिकांच्या काळजातल्या सिंहासनावर आहे. छान मजेदार कॉन्सेप्ट आणि उत्तम सादरीकरण. खरं तर तुझा रॅप ऐकल्यानंतर मी जर जज असतो तर तुला जन्मठेपच दिली असती. 2 दिवसाची सजा त्याला पुरेशीच नाही आहे या रॅपला. मजा आली. वंडरफुल.
मंडळी, अंगात विनोदाचे किडे असणारे कलाकार आता इथं येऊन कानात गेलेला किडा काढण्याचा प्रसंग रंगवणार आहेत. आणि त्यासाठी तुमच्या समोर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. ओके 11 हॅलो काय चाललं? काय नाही 11 अजून मोठा 11. ओके कदम काय झालं? बघा, पाहायला गेलं तर सिरियस प्रॉब्लेम आहे आणि पाहायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण काय सिरियस काय प्रॉब्लेम झालंय असं की गेल्या 2000 स्किट्स मधले साधारणतः 23,473 शब्द अडकलेत घशात. त्याचा त्रास होतोय. बघू 11 नुकताच सदानंद नावाचा शब्द पण अडकला. अरे देवा, अख्खाच्या अख्खा मेंढा पण आहे. अरे बापरे, मग आता कसं करायचं? नाही काय नाही, हे जे काही अडकलंय ना ते पुढच्या स्किट्स मध्ये बाहेर काढायचा प्रयत्न करा. एवढं सोपं आहे. मग कसं साफ होईल? मग कसा साफ होईल? पहिला मेंढा काढा. मेंढा. अरे किल्लर. किल्लर नाही, क्लिअर. जा तिकडे. चला नेक्स्ट. हा या कोण आहे नेक्स्ट? ओ ताई, ताई काय होतंय? अरे बापरे. ताई या इथे बसा, इथे बसा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय होतंय सांगा, काय होतंय? म्हणजे हे बघा, हे ना सगळं तिकडून हसणं आलं पाहिजे. तुम्ही नाही हसायचं, काहीतरी करा. ओ ताई, ताई काय करताय तुम्ही? काय होतंय? शांतपणे सांगा. काय एक सेकंड. ताई ताई शांत व्हा, घाबरू नका ताई. ताई ताई काय करताय? शांत व्हा. काय काय होतंय सांगा, काय होतंय? कानात किडा गेलाय. अरे बापरे, हो का? कानात किडा गेलाय? किडा गेलाय. ओ हा, हो खरंच किडा गेलाय. कसं काय गेलात? हे बघा, मी सांगल पण तुम्हाला पटणार नाही आहे. नाही नाही, अशाच गोष्टी इथे लागतात. साध्या गोष्टींना कोणी हसत पण नाहीत. काय झालं? भिंतीवर पाल होती. अरे देवा, भिंतीवर होती? वेगळ्याच ठिकाणी होती? वा वा वा. बोला. हा, तर ती चिटकली होती भिंतीला. हा. तर तिच्या तोंडात किडा होता. भक्ष्य होतं तोंडात. ओके, पुढे? तर मी आपल्या उत्सुकता म्हणून बघायला गेली. अच्छा. हा, बरं. तर ती पाल अचानक छिंकली तर तो किडा असा उडाला आणि डायरेक्ट माझ्या कानात येऊन पडला. हे खूपच न पटणार झालं. मी बोलली होती पटणार नाही करून. नाही नाही, हरकत नाही, हरकत नाही. बघू मला. शांत व्हा, आपण लगेच काढू गेला. थांबा 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 ताई, थांबा थांबा जरा, हलू नका. थांबा, शांत व्हा, शांत व्हा. हा, लांब श्वास घ्या. कोण मी? किडा कसा घेईल? लांब श्वास घ्या. शांत बसा. इकडे बघा. लांब श्वास घ्या. 1 मिनिट. हा, होल्ड. थांबा थांबा, सावकाश. होल्ड. निघणार. होल्ड. बघा मी पकडलंय त्याला चिमटीत. होल्ड. होल्ड. ओ काय करताय? किडा लवरचा फोन आहे. 1 मिनिट. अहो पण त्या किड्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे का? हा, ब्रेकअपचा कॉल आहे. 1 मिनिट थांबा. ऐका ना. हॅलो, ऐका. हॅलो. ए गौऱ्या, तुला किती वेळा सांगितलं? ताई, ए बा, आपला ब्रेकअप झालाय. मी संपवलाय सगळं. तू कशाला मध्ये मध्ये फोन करून मचान घालतो? काय तू? हे बघ, हे जवळ तुझा माझ्यावरचा शक संपत नाही ना, तवर आपल्या दोघांमध्ये कायच होऊ शकत नाही. तू कुठं आहे तेवढं मला सांग. ऐका ना, बाहेर ना माझ्या पेशंटची लाईन लागली आहे. किडा काढू द्या मला. एक मिनिट. लाईन लागली आहे नमा? कुठं आहेस तू? कुठं आहे म्हणजे? घे शक घे माझ्यावर. डॉक्टरकडे आहे मी. मी डॉक्टरकडे आहे. काय करायचंय तुला? नमा खरं सांगा, कुठं आहेस तू? गुदगुदल्या. अरे डॉक्टर कशाला गुदगुदल्या करेल? नमा खरं सांग, कुठं आहेस तू? घे माझ्यावर शक घे. निघा, बाहेर निघा. तुम्ही बाहेर निघा. माझ्या पेशंटची बाहेर गर्दी आहे. तुम्ही बाहेर निघा. निघा तुम्ही. कधीपासून सांगतो किडा काढायचा बाहेर पेशंटची लाईन लावली. असं काय करताय? फोन ठेव. अरे
असं नका करू ना ताई. हे बघा याला ना जरा boyfriend ऐकवलं ना तर जरा तो सगळं शांत मान्य, पण किडा आधी काढणं किडा गरजेचं आहे महत्वाचा आहे. किडा ना. महत्वाचा मध्ये तुम्ही आहे. बॉयफ्रेंडचे फोन घेताय, Sorry, असं नका करू ना. मी नाही घेत, आता प्लीज. घेते. हे बघा परत नाही करायचं. मी नाही घेत, मी थांबा. ठेवलं. एक सेकंड थांबा. होल्ड. थांबा जरा बघू. हा निघणार. होल्ड. थांबा बघा पाय पकडलाय त्याचा. होल्ड 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 होल्ड. थांबा. काय तुझा कशाला फोन करतो? व्हिडिओ कॉल कशाला? अच्छा तू चेक करायला फोन केला काय? मी कुठं आहे ते? कुठं आहे तू? हा? हे बघ मी डॉक्टरकडे आहे. दिसतोय डॉक्टर? होल्ड. ये डॉक्टर, तू माझ्या नामाच्या गालाजवळ काय करतोय रे? ये डॉक्टर, गालाजवळ नाही, मी कानाजवळ आहे. कानाजवळ. तू माझ्या नामाच्या कानाशी खेळतोय? ये डॉक्टर, तू गेला आता? अरे ही गोष्ट खेळायची आहे का? ह्याच्यासोबत कशाला खेळ? त्यांच्या कानात किडा गेला, तुम्हाला कळतंय का? आताच करतो तो. शक घेतो डॉक्टर अगं, पण तुझ्या घराजवळ आहे ना तो. एक मिनिट गौऱ्या, काय आहे तुझं? हा जो गौऱ्या आहे ना, गौऱ्या मागं मी एका पोरी बरोबर, माझ्या मैत्रिणी बरोबर, बॉबकटवाल्या पोरी बरोबर फिरत होते, तर याला वाटतं मी एका पोरा बरोबर फिरते की काय जीव अरे, चौपाटीवर. तू त्या पोरा बरोबर होती, पोरगा होता तो. आणि तू नव्हता त्या जीन्सची पॅन्ट वाल्या मोठ्या केसांवाल्या पोरी बरोबर फिरत होता ते? अरे तो ओंकार राऊत होता. ऐका ना, किडा पटकन किडा काढू द्या. ऐका ना, मला बाहेर ना पेशंटची गर्दी काय झाली. पण सांगू नको मला गौऱ्या. तू माझ्यावर शक घेतो, तू पण काही कमी नाही आहे. ये नमा, हे बघ ये. एक मिनिट, तुम्ही याच्याशी बोला. मी याच्याशी- माझं तुम्ही यांना कामच नाही समजावा आहे ते. एकदा. नमा, तू बोल माझ्यासोबत. मला नाही बोलायचं, तू यांच्याशी बोल. समजावा यांना. यांचं नाव डोक्याची काय? हटवली याने माझ्या. काय यांचं नाव? गौऱ्या. हा. हे बघा मिस्टर गवाऱ्या, ऐका माझं. हे बघा, तुम्ही ही जी गर्लफ्रेंड आहे ना, ही खूप छान गर्लफ्रेंड आहे. तुम्ही तिच्याशी असं नका वागू. अहो, जिच्या तोंडावर पाळ शिंकते अशी गर्लफ्रेंड शोधून सापडणार नाही. हे बघा, गर्लफ्रेंडचा मान ठेवा. ती खूप प्रेम करते तुमच्यावर मिस्टर गवाऱ्या. कळतंय? डॉक्टर, तू माझ्या नमाला भडकवतोय काय? नाही नाही, मी कशाला भडकू? कशाला ह्याच्यासोबत गप्पा मारत बसले? तो किडा काढा ना आधी. काय बाई आहे, तुम्हीच बोलत ना माझ्या बॉयफ्रेंडला समजावा म्हणून. तुम्ही आधी किडा काढा. असं करू नका हो. ऐका. किडा काय काढा. चाललंय तुमचं? जरा लवकर ना यार, बाहेर सगळे पेशंटची रांग लागली. काय चाललंय तुमचं? तुम्ही तिकडे बसा. तुमच्या बॉयफ्रेंडचं बोलणं मिटवा, नंतर या इकडे. तिकडे बसा. डॉक्टर, तुम्ही तिकडे किडा बसा. खूपच त्रास देतो. या इकडे. मला सांगा, एक सेकंड. शांत. काय होतंय? माझा जरा प्रॉब्लेम झालाय. बोला, काय होतंय? नाकात चणा अडकलाय माझ्या. नाकात चणा अडकलाय? काल प्यायला बसलो होतो. तर पहिला सिप घेतला, चणा तोंडात टाकला. दुसरा सिप घेतला, चणा तोंडात टाकला. असं 2 पेक पर्यंत सुरू होतं माझं. मग तिसरा पेक सुरू झाला, चणा तोंडात टाकला, पण तो तोंडात गेलाच नाही, नाकात गेला. अरे बाप. तेव्हापासून ना मला जरा इथे असं ना हे होतं ना, मग मला करावं काय? नाही, थांबा. मुळात काल रात्री चणा नाकात गेला तुमच्या. तुम्ही आता सकाळी कसं काय आलात? अहो, मला कसं कळणार? नाकात काय दात आहेत का? चणा. हा, असं कळायला दात आहेत का? की नाकात जीभ आहे? चणा. असं नाही ना कळू सांगा. मला कळलंच नाही. घाबरू नका. एक काम करा, आपण तुम्ही झोपा इथे. झोपा इथे. जरा मागे या. काय हो, वेळवर नाही, चणा काढायचा. मागे या. अजून मागे या. बस, थांबा. काय करणार? आमच्याकडे असं स्टँड नाहीये ना, म्हणून थांबा. डॉक्टर, किडा चावतोय. किडा चावतोय. बघा, यांचा चणा काढू दे, मग लगेच किडा काढतो. तुमच्या बॉयफ्रेंड बरोबर बोलणं संपवा आधी. नाही हो, ऐका ना, खूप त्रास होतोय. किडा चावतो. ऐका ना, प्लीज काढा ना तुम्ही, प्लीज. अहो, तुमचं ते नंतर करा ना. तो चणा निर्जीव आहे, तो किडा सजीव आहे ना, तो लय चावतोय. हे बघा, चणा निर्जीव असला तरी तो हळूहळू फुगतोय. हे बघा बाई, माझा ऐका तुम्ही. हा माझा चणा होता ना. मजा कशाला सनई वाजवता? नाही, ते काय मला कळत नाही. सेन्सेशन होतं एकदम. माझं हे झालंय. माझा चणा आधी साधा होता, आता हळूहळू फुगून तो काबुली चणा झालेला आहे. हात जोडतो तुम्हाला, माझा आधी करू दे. हात जोडतो मी तुम्हाला. अहो, ऐका ना, माझा काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या बॉयफ्रेंडचा प्रॉब्लेम आहे. तो लवर आहे ना, तो ऐकत नाही आहे. तुम्ही त्याच्याशी बोला. म्हणजे होईल अरे सगळं. बाई, स्क्रीनला काय झालं? नाही, हा बॉयफ्रेंड आहे माझा. फोन ठेवा. मी देतो. फोन ठेवा. चणा तिकडे बस. माझा आधी सगळ्यांचे चणे काढणार, किडे काढणार, सगळे काढणार. तुम्ही इथे बसा. चणा निघेल आधी हा किडा काढा. शांत बसायचं. आता किडा निघेपर्यंत अजिबात काही हलायचं नाही, कळलं? शांत बसा. हा, होल्ड. इकडे बघा. हा, होल्ड. हा, शांत. होल्ड. निघाला. बघा, पाय पकडलाय. होल्ड. हळू जरा.
अहो चणा इथे गेला आता. हा बघा दिसतोय का तुम्हाला? बघा जरा इथपर्यंत गेलाय. हा दिसतोय काळा चणा खाल्ला होता काय? ए मूर्खा बुब्बुळ आहे ते. चणा इथे डोळ्यात जातो. थांबा कशाला आला तिथे? सॉरी मी चेक करायला आलाय काय? नाही. मी कुठं आहे ते? नाही. एवढा शक घेणार? बाबू मी तुला फक्त सॉरी बोलायला आलोय. माझं चुकलं. अरे ऐका ना, किडा काढू द्या. बाहेर पेशंटची लाईन लागली आहे. खूप झालंय. माझ्या कधीपासून फोनवर किडा 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 लावलाय. काय झालंय? कुठं किडा? इथे किडा इथं. बघ निघाला का? एवढा सोपा आहे यार ते. कमाल आहे. माझा चणा काढून द्या बघू. निघाला? हे चणा निघाला. किडा पण निघाला. कमाल आहे. थँक्यू. अरे का अक्कल आहे का तुला? कशाला काय डिस्पेन्सरी उघडून ठेवलेत? अरे हा तुम्ही देव आहात हो माझ्यासाठी. अरे अशी माणसं माझ्या समाज वाचवेन. चालते की नाही? हे बघा हे वाईट आहे. हे असे उपचार नाही करायचे. असं कानाखाली मारून असं करा उपचार नाही करायचे. तू माझ्या गर्लफ्रेंडला भडकावला काय? अरे मी कशाला भडको? अरे मागा ठाण्याचा शत्रुघ्न सिन्हा. हा बॉस. बरं झालं आहे. वा वा, छान परफॉर्मन्स ॲज युजल. ऐकूया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. धमाकेदार परफॉर्मन्स होता. संकल्पना फारच आवडली मला. आणि नमा तू ज्या पद्धतीने एंट्री घेतलीस ती खूप कमाल होती. फारच मस्त, फार मजा आली. समीर तर 2-4 मिनिटासाठी येतोस पण हायदोस घालतोस रे नेहमीप्रमाणे. फार मस्त. गौऱ्या मस्त मस्त डॉक्टर. छान डॉक्टर आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी कॉम्प्लिकेटेड केसेस मिळू देत अशी मी प्रार्थना करते. आणि तू छान दिसतोयस. शत्रुघ्न सिन्हासारखाच दिसतोयस. मजा आली. मस्त परफॉर्मन्स. प्रसाद. छान. नमा फॅन्टॅस्टिक. ते डास गेल्यानंतरचा जो डान्स होता तो माइंड ब्लोईंग होता. फारच माइंड ब्लोईंग. मजा आली. सम्या मस्त. प्रसाद मस्त. गौऱ्या एका फटक्यात डास काढलास, एका फटक्यात चणा काढलास, तसेच एका फटक्यात पंचही काढशील अशी अपेक्षा आहे. वंडरफुल. मंडळी, हास्य कीर्तनाचा हा अध्याय आज आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. पण आपली भेट होणारच आहे पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.